नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण एक खतरनाक डेरिव्हेशन बघणार आहोत ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. दॅट इज व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू कशामुळे इलेक्ट्रिक डायपोल. आता बाळांनो, डायपोल म्हणजे काय? आता पाठ झालाय तुम्हाला कितवीला? 11वीला झालेला आहे. तर पहिला तुम्हाला डायपोल म्हणजे काय सांगतो. डायपोल इज अ सिस्टम ऑफ चार्जेस हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट चार्जेस प्लेस ऍट डिस्टन्स टू एल. या सिस्टीमला डायपोल म्हणतात. म्हणजे थोडक्यात आता मराठीत सांगतो, डायपोल म्हणजे काय? असा असा पार्ट आहे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकत्र असतात. डिस्टन्स किती दोघांमधलं असतं? 2L, ट्वाईस ऑफ एल. म्हणजे हा एल असतो, हा एल असतो. आणि एकमेकांपासून एल आणि एल 2L डिस्टन्सवर असतात. दोघांची व्हॅल्यू सेम असते, मॅग्निट्यूड सेम असतो, पण चार्ज एक पॉझिटिव्ह असतो, एक निगेटिव्ह असतो. म्हणजे समजू शकता, इथे 5 कुलम पॉझिटिव्ह असेल, इकडे निगेटिव्ह 5 कुलम असेल. असे दोन टाईपचे चार्ज दोन्ही साईडला असतील तर त्याला बोलतात इलेक्ट्रिक डायपोल. व्हॅल्यू सेम आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, पण एक पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे. इथून इथपर्यंत हा खूप छोटा असतो, म्हणजे मायक्रोस्कोप मध्ये बघावा लागतो. इतका छोटा आहे, तर तुम्हाला जेवढं मोठं बोर्डवर दिसतंय तेवढं मोठं नसतं. हा मॉलिक्यूल एकदम छोटा असतो, पण त्याचे जे चार्जेस हे सेपरेटेड असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. करायचा या इलेक्ट्रिक डायपोलमुळे आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं. व्ही म्हणजे व्हीचा फॉर्म्युला काय? 1/4πε0 चार्ज अपॉन आर असा फॉर्म्युला आहे. ओके. आता इथं क्यू म्हणजे काय? चार्जेस. पण इथं किती चार्जेस आहेत? 2 चार्जेस आहेत, बरोबर. दोघांमुळे किती इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होईल ते आपल्याला शोधून काढायचं आहे. त्यासाठी आपण काय करूया, एक मस्तपैकी चिकनीची डायग्राम काढूया. हा बघा, मस्त इलेक्ट्रिक डायपोल काढलाय, पॉझिटिव्ह क्यू आणि निगेटिव्ह क्यू. याला म्हणतात डायपोल. या डायपोलची स्ट्रेंथ जर काढायची असेल तर डायपोलची स्ट्रेंथ त्याला म्हणतात पी, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. फॉर्म्युला काय? 2QL. हा लक्षात ठेवा, आपल्याला शेवटी हा उपयोगी पडणार आहे. हा माहित पाहिजे. ट्वाईस ऑफ दोघांपैकी एक चार्जेस घ्यायचा आणि लेंथ मल्टिप्लाय करायची की तुम्हाला या डायपोलची स्ट्रेंथ कळेल. ओके. आता आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल काढायचं आहे. याच्यामुळे या बोर्डवरती कुठेही एक पॉईंट घ्यायचा, तुम्हाला आवडेल तिथे कुठेही घ्या, आन्सर सेमच येणार. आपण काय करूया, आपण बुक प्रमाणे जाऊया. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इथे कुठेतरी पॉईंट घेतलेला आहे. कुठेही चालेल, लेफ्टला चालेल, राईटला चालेल, खाली चालेल, वरती चालेल, काही फरक पडत नाही. हा पॉइंट आहे. ओके. इमॅजिन करा हा कुठला तरी सी पॉइंट आहे. या दोघांमुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड काढायचे आणि याचं मधून डिस्टन्स आहे, मधून डिस्टन्स वाकडे आली लाईन. हा सेंटर पासून याचा डिस्टन्स आहे आर. बघा, सेंटर पासून जे या दोघांमुळे इथे या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड काढायचा डिस्टन्स आहे आर. पॉझिटिव्ह कडून हे R1 डिस्टन्स आहे असं मानू, पॉझिटिव्ह चार्जेस कडून. आणि इकडून या साईडनं आपण R2 कन्सिडर करू. इकडून हे डिस्टन्स आहे, R2 डिस्टन्स आहे. ओके. आता इलेक्ट्रिक डायपोल हा पॉझिटिव्ह पासून स्टार्ट असतो, निगेटिव्ह कडे. म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे पी याची डायरेक्शन काढली या डायरेक्शनकडे आणि बरोबर इथं तो थीटा अँगल तयार करत आहे. म्हणजे थीटा अँगल वरती हा सी पॉइंट आहे. चला, आपला इलेक्ट्रिक डायपोलचा फॉर्म्युला काय? समजा V1 हा पॉझिटिव्ह मुळे काढायचा असेल, एका चार्जेस, समजा हा चार्जेस नाही, हा एकच चार्जेस आहे. काय फॉर्म्युला यूज करणार? 1/4πε0 मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह क्यू अपॉन डिस्टन्स किती आहे? R1 डिस्टन्सवर आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. तसंच आपण या चार्जेसमुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन इकडे असेल, याची डायरेक्शन अशी बाहेर असेल. ओके. V2 इज इक्वल टू 1/4πε0 निगेटिव्ह क्यू अपॉन R2. इक्वेशन नंबर सेकंड. हे दोघांचे वेगवेगळे. आपण दोघांना आता कंबाईन करूया. नेट पोटेन्शियल, नेट टोटल किती होईल? तुम्ही V1 प्लस V2 करणार, म्हणजे काय? दोघांची ऍडिशन करणार आपण. जर वेक्टर लॉ यूज केला तर दोन वेक्टर आपण ऍड केले रिझल्टंट वेक्टर काढण्यासाठी. ओके. आता बघा, V1 हा पार्ट येणार 1/4πε0 क्यू अपॉन R1 झाला, प्लस V2 म्हणजे हा पार्ट, याच्यामध्ये 1/4πε0 ह्याला मी ब्रॅकेट करतो, निगेटिव्ह क्यू अपॉन R2 झालं. दोघांमध्ये सेम काय आहे? 1/4πε0 1/4πε0. क्यू आणि क्यू पण सेम आहे, इथे फक्त निगेटिव्ह एवढंच. R1 R2 हे फक्त डिफरंट आहे. त्या सगळ्यांना मी बाहेर घेतो, सगळ्या गोष्टी मी बाहेर काढतो कॉमन. 1/4πε0. दोघं पण क्यू आणि हा पण 5 असेल, हा पण 5, म्हणून हा क्यू बाजूला आला. आतमध्ये काय राहिलं? पहिल्या ब्रॅकेटमध्ये R1 राहणार 1/R1. हा निगेटिव्ह साईनला जर तुम्ही बाहेर घेतला तर इथं निगेटिव्ह होईल, आतमध्ये राहिलं R2. तर मित्रांनो, गंमत अशी आहे. ओके. हा मल्टिप्लाय आहे, क्यू आहे. इथून पुढे जे आपलं काम असणार आहे
ते काम कसलं असणार आहे बघा. इथून पुढे आपलं काम असणार आहे 1/R1 ची व्हॅल्यू काढणे आणि 1/R2 ची व्हॅल्यू काढणे. या दोन व्हॅल्यू काढायला आपल्याला अख्खा बोर्ड सुद्धा पुरणार नाहीये. त्या व्हॅल्यू काढून झाल्या की याच्या ठिकाणी ठेवायच्या की फायनल तुम्हाला आन्सर भेटेल. तोपर्यंत याला डिस्टर्ब करायचं नाही. चला तर आपण 1/R1 आणि 1/R2 च्या व्हॅल्यू तयार करूया. ओके, त्यासाठी मी बोर्डचे दोन पार्ट करतो. एका ठिकाणी 1/R1 ची व्हॅल्यू तयार करतो, दुसऱ्या ठिकाणी 1/R2 ची व्हॅल्यू तयार करतो. इनसे टेंशन नहीं लेने का, बहुत ही आसान है. इसके लिए मुझे ये पोहोचना पडेगा. ये आप कॉपी कर सकते हैं. कॉपी करून घ्या. हा R1 इथे आहे, बरोबर. हा R1 शोधायचा आहे ना. R1 इथे आहे. जर मी याला पायथागोरस मध्ये कन्वर्ट केला किंवा याला जर ही जी बाजू आहे त्याला मी राईट अँगल मध्ये जर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला R1 ची व्हॅल्यू भेटू शकेल. पण हा राईट अँगल नाहीये, मला ह्याला करायचा कसा. मग मी एक काम करतो, इथून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो बरोबर 90 डिग्री. बघा, हा आता झाला राईट अँगल ट्रायंगल आणि R1 झाला हा डायगोनल. ओके, हा डायगोनल. मग याच्यामध्ये तुम्ही जर पायथागोरस वापरलं तर R1 चा स्क्वेअर इज इक्वल टू या साईडचा स्क्वेअर आणि या साईडचा स्क्वेअर. ओके, आता ही साईड आणि ही साईड काढायची कशी. आता हा छोटा ट्रायंगल बघा, इथं थीटा आहे. थीटा तुम्हाला ही साईड पाहिजे. ओके, समजा मी याला काहीतरी एक्स नाव देतो. ही लेंथ किती आहे, एल आहे. ही लेंथ किती आहे, एल. या छोट्या ट्रायंगल मध्ये तुम्ही जर साइन थीटा यूज केला, साइन थीटा म्हणजे काय, अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. मग याच्यावर एक्स ची व्हॅल्यू काय भेटेल, एल साइन थीटा. याचा अर्थ ही किती झाली, एल साइन थीटा झाली. ही जर एल साइन थीटा असेल तर ही उरलेली बाजू असेल एल कॉस थीटा. हे माहित पाहिजे तुम्हाला, एल कॉस थीटा. आता बघा, ही साईड झाली एल साइन थीटा, मी इथं लिहितो त्याचा स्क्वेअर, एल साइन थीटाचा स्क्वेअर प्लस आता एवढी साईड पाहिजे, पण इथून इथपर्यंत आहे आर. मग ही किती असेल, आर मायनस हा किती पार्ट आहे, एल कॉस थीटा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. पायथागोरस थेरम मी वापरलेलं आहे. तसंच हा जो R2 आहे त्याला मी राईट अँगल ट्रायंगल करण्याचा प्रयत्न करतो. मी इथून जर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर ही पूर्ण लाईन, ही पूर्ण जी साईड आहे ती राईट अँगल ट्रायंगल मध्ये बसत नाही. त्यासाठी मला बाहेरून तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल काढायला लागला. हा बाहेरून ट्रायंगल काढला, राईट अँगल बाहेरून. आता ही पूर्ण साईड बसते. परत इथं हा अँगल झाला थीटा आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरस, हा अख्ख्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरा. तर R2 चा स्क्वेअर इज इक्वल टू ही साईड. आता ही साईड पाहिजे ना, ही थीटा असेल तर ही किती असेल, हे पुसतो, एल, ही एल आहे ना, एल साइन थीटा आणि ही उरलेली आहे ती परत एल कॉस थीटा आहे. झालं. या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरणार वापरे एल स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस ही इथून इथपर्यंत साईड घ्यायला लागेल कारण तो राईट अँगल ट्रायंगल आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे ना पूर्ण, मग त्याची ही पूर्ण साईड घ्यावी लागणार आपल्याला. मग पूर्ण साईड किती आहे, आर प्लस एल कॉस थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही जिओमेट्री आपण यूज केलेली आहे. बघा, इथं जे आहे तेच इथं आहे, फक्त इथं मायनस इथं प्लस आहे. त्याची व्हॅल्यू काढूया, एल स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस, जरा मोठा अक्षर काढतो, याला एक्सपांड करा, आर स्क्वेअर मायनस 2RL कॉस स्क्वेअर थीटा आणि प्लस एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. सेम तसंच तिथं मी करतो. ओके, ही साईड जरा, व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, व्हिडिओ. ओके, एल स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा याला एक्सपांड करतो, आर स्क्वेअर प्लस 2RL कॉस थीटा प्लस शेवटचा बीचा स्क्वेअर एल कॉस स्क्वेअर थीटा. आता बघा, एल साइन स्क्वेअर थीटा आणि एल कॉस स्क्वेअर थीटा, याच्यातनं एल स्क्वेअर कॉमन निघणार, एल स्क्वेअर कॉमन निघाला, साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर याचा आन्सर 1 येणार, म्हणजे तो गेला निघून, प्लस आर स्क्वेअर मायनस 2RL कॉस स्क्वेअर थीटा. ही व्हॅल्यू झाली R1 ची. सेम इकडे आपण तसंच करूया, R2 ची व्हॅल्यू करूया, हे साइन स्क्वेअर आणि हे कॉस स्क्वेअर म्हणून 1 तयार होईल आणि एल स्क्वेअर कॉमन येईल, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर प्लस 2RL कॉस थीटा. या पार्ट मधून मी आर स्क्वेअर कॉमन काढतो, निघत नाही तरी आर स्क्वेअर कॉमन काढतो. ओके, आता बघा, हा आर स्क्वेअर मला बाहेर काढायचा आहे. इथं पण सेम प्रोसिजर करणार मी. काय करणार मी, आर स्क्वेअर कॉमन काढणार, तसंच इकडे मी आर स्क्वेअर कॉमन काढणार आणि ब्रॅकेटमध्ये जे उरलेलं आहे ते मी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, स्टार्ट पासून घेऊया. मी या पूर्ण याच्यामधून आर स्क्वेअर बाहेर काढला, पण याच्यात आर स्क्वेअरच नव्हता. आर स्क्वेअर नव्हता म्हणून त्याला आपण डिवाइडला आर स्क्वेअर घेऊ, कारण हा आर स्क्वेअर आत मल्टिप्लाय केला की आर स्क्वेअर हे कॅन्सल होतील आणि एल स्क्वेअर आहे तसाच तयार होईल. हा आर स्क्वेअर बाहेर आला म्हणजे मला आतमध्ये 1 भेटला. ओके, याच्यात पण आर स्क्वेअर नाहीये, याच्यात आर स्क्वेअर नाही आहे, म्हणून मी काय केला, आतमध्ये आर स्क्वेअर मी डिवाइड केला. 2RL कॉस स्क्वेअर कुठं आला, स्क्वेअर. ओके, याच्यात आर स्क्वेअर नाही आहे म्हणून मी आर स्क्वेअरने त्याला डिवाइड केलं. याच्यामध्ये तुम्हाला आर ला आर कॅन्सल झालेला दिसेल. ओके, सेम याच्यातनं आर स्क्वेअर बाहेर काढला,
पण आर स्क्वेअर नव्हता म्हणून मी आर स्क्वेअर डिवाइड केला. हा आर स्क्वेअर बाहेर आला, हा आतमध्ये राहिला, प्लस याला आर स्क्वेअर नाहीये म्हणून आर स्क्वेअर मी डिवाइड केला आणि हा आरला आर कॅन्सल झाला. ओके, आता बघा मी दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढतो. आर वन आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर झालं, या पूर्ण याचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून मी त्याला, म्हणून ह्या बाळाला मी काय करतो बघा, 2l cos थिटा, खूप सावकाश लिहावं लागतं, त्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकलं. थोडी जरी लिहायला गडबड झाली की पुढे काशी केली त्याची. याचा पण स्क्वेअर रूट काढूया. आर टूचा स्क्वेअर रूट काढला, आर स्क्वेअरचा आर, आणि हे एल स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस 1 मायनस 2l cos थिटा डिवायडेड बाय आर 1/2. पण याला आता R1 तर भेटलेला आहे, पण हा तर रेसिप्रोकल आहे. 1/R1 हा किती आहे? 1/R2. म्हणून आपण ह्याला रेसिप्रोकल बनवूया. याचा रेसिप्रोकल, याची तंगडी मी खाली नेली, R1 झाला. याची तंगडी मी खाली नेली, R झाला. हा पण अक्काच्या अक्का ब्रॅकेट मी खाली नेला, तर तुम्ही ते लिहिणार कसं? 1 आणि हा अक्का ब्रॅकेट असा लिहिणार. लक्ष द्या, याचा रेसिप्रोकल गेला, अक्काचा अक्का ब्रॅकेट, अक्काचा अक्का बुक्का सगळा खाली गेला, 1/2 खाली गेला. या ब्रॅकेटला तुम्ही समजा वरती आणलं तर याची पॉवर तुम्हाला ही निगेटिव्ह 1/2 लिहायला लागेल. मग मी तेच करतो, याला खाली नेण्यापेक्षा याची पॉवरच निगेटिव्ह करतो. एल स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस 1 2l cos थिटा डिवाइड बाय आर निगेटिव्ह 1/2. त्याला खाली नेला आणि परत वरती आणला, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल करून वरती आणला. सेम वी कॅन अप्लाय हिअर R2 1/R L square R square plus 1 2l cos theta divided by R negative 1/2. ओके, निगेटिव्ह 1/2. आता बघा, हा डायपोल असतो, खूप छोटा असतो, एकदम चिंटुकला असतो. म्हणजे ही एल आणि एल आहे ना, ती व्हेरी व्हेरी स्मॉल, व्हेरी व्हेरी स्मॉल. एल इज अ व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन दिस आर. हे जे आर आहे त्याच्यापेक्षा एल खूपच छोटा असतो. तो छोटा आहे, प्लस त्याचा स्क्वेअर पण आहे, प्लस आर हा एवढा मोठा आहे की त्याला डिवाइड केला आन्सर 0.0000 मध्ये येणार. म्हणूनच ही जी क्वांटिटी आहे, ही जी क्वांटिटी ती भरपूर छोटी आहे, भरपूर छोटी, एकदम छोटी आहे, म्हणून त्याला तुम्ही काय नेग्लेक्ट करू शकता. देअरफॉर एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कॅन बी नेग्लेक्टेड. तुम्ही त्याला फाट्यावर मारू शकता. ओके, पण याला तुम्ही फाट्यावर मारलं तर राहिलं काय? 1/R1 इज इक्वल टू 1/R. हे गेलं, कामातनं गेलं. 1 मायनस 2l cos थिटा डिवायडेड बाय आर निगेटिव्ह 1/2. ओके, अपॉन R2 इज इक्वल टू 1/R. याला फाट्यावर मारला, 1 मायनस 2l cos थिटा डिवायडेड बाय आर निगेटिव्ह 1/2. ओके, आता मला वरचं पुसायला लागणार, तुम्ही हे कॉपी करून घ्या बरं. संपत आलेलं आहे. काय करूया, या भेटलेल्या व्हॅल्यू या इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये टाकूया. लग्न कार्यास वेळ नको, व्ही टोटल किंवा व्ही नेट इज इक्वल टू काय दिलं आपण? 1/4πε0, आणि हा क्यू बाहेर यायचा आहे ना, त्याला क्यू लिहिला, इंटू ब्रॅकेट 1/R1 ची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटलेली आहे. हा बघा, हा सगळा जो पसारा आहे तो 1/R1 चा आहे. 1/R हा पार्ट लिहितो, इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2l cos थिटा डिवायडेड बाय आर, आणि हा विचित्र निगेटिव्ह 1/2. त्याच्यानंतर साईन कुठला आहे? मायनस आहे, मायनस प्लस 1/R इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2l cos थिटा डिवाइड बाय आर निगेटिव्ह 1/2. ब्रॅकेट कंप्लीट. ओके, इथे पण 1/R आहे, इथे पण 1/R आहे. त्याला पहिला मी बाहेर काढतो, 1/4πε0 मल्टिप्लाय बाय 1/R. आता 1/R बाहेर आलं. ओके, तर राहिलं एवढंच. इथे मी बायनॉमियल थेरम यूज करतो, बायनॉमियल एक्सपान्शन थेरम. ओके, हे झालं ना, हे पुसतो आता. या डिस्क्यू 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 डिस्क्यू. ओके, तर बायनॉमियल थेरम काय आहे? जर 1 प्लस और 1 मायनस एक्स रेस टू एन असेल, काही पॉवर असेल, काय फरक पडत नाही, पण ही एक्स ची व्हॅल्यू इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1, ही व्हॅल्यू 1 पेक्षा खूप छोटी असेल, तर हे एक्सपान्शन सॉल्व्ह करताना तुम्ही 1 प्लस ही पॉवर इथे मल्टिप्लाय करा, एन एक्स हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. ओके, हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, कारण तशीच कंडिशन दिसते. मग काय सांगितलं कंडिशन? 1 पहिला, हा 1 पहिला लिहिला, नंतर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, इथं मायनस आहे. ओके, ही पॉवर पुढे आणली, ही पॉवर पुढे आणली, निगेटिव्ह 1/2, आणि हे आहे तसं कॉपी केलं, 2l cos थिटा डिवायडेड बाय आर. ओके, सेम आपण इकडे तसंच करूया.
1 अपॉन आर तर ऑलरेडी पहिला बाहेर आलेला आहे. ओके, हा मायनस साईन तसा दिला. ओके, प्लस 1 प्लस असेल तर प्लस प्लस ही पॉवरला पुढे आणली, पॉवर तर निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह 1/2 आणि परत आहे तसंच आपण कॉपी केलं, ब्रॅकेट कम्प्लीट. फॉर्म्युला कसा तयार केला बघा. 1 प्लस पॉवरला फक्त पुढे आणायची, ही 1/2 आहे ना ती मी इथं पुढे आणली, ही बघा, ही 1/2 आहे ना ती इथं पुढे आणली, हे बघा, समजलं. ओके, क्यू अपॉन 4πε0 हे लिहायलाच कंटाळा येतो, बाकी काय नाही. ओके, आता बघा, 2 ला 2 कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल. ओके, त्याच्यानंतर हा 1 तसाच दिला, मायनस मायनस हे प्लस होईल, हे आलं 2L cos θ डिवायडेड बाय आर. ओके, त्याच्यानंतर हा मायनसने आत मल्टिप्लाय केला तर हा मायनस होईल, हा मायनसने आत मल्टिप्लाय केला तर हा प्लस होईल. 2L आणि 2 कॅन्सल झाला ना, 2 कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला. ओके, L cos θ डिवायडेड बाय आर, ब्रॅकेट कम्प्लीट. 1 ला 1 मिळाला, L cos θ आणि L cos θ हे मिळून 2L cos θ तयार होतात आणि आर हे सेमच आहे. Q अपॉन 4πε0 1 अपॉन आर 2L cos θ डिवाइड बाय डिनॉमिनेटर सेम आहे तसाच केला, आर इंटू आर आर स्क्वेअर क्यू. आता बघा, आता गंमत बघा, आर इंटू आर आरचा स्क्वेअर 2L cos θ मी इथं लिहितो. ओके, हा आपला टोटल लिहिला आहे. आता मॅरेथॉन Q2L म्हणजे काय, पी म्हणजे एवढ्या पार्टला तुम्ही पी फॉर पोपट नाही, पी फॉर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्ही लिहू शकता. हे सगळं मिळून एक पी तयार झाला, मग हे लिहितो 1 अपॉन 4πε0 पी कॉस थिटा डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर. हुश, आता आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणाचा, डायपोलचा फॉर्म्युला आपल्याला भेटलेला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून ठेवा. ओके, ही व्हिडिओ पुन्हा बघा, 3 वेळा प्रॅक्टिस केलं तर आयुष्यभर विसरणार नाही. असं हे डेरिव्हेशन आहे, दिसताना मोठं दिसतंय पण मॅथ्स आहे, जसं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो तसं सॉल्व्ह करायचं. चला भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत याची प्रॅक्टिस करा. गुड बाय.